मोदी आपल्या सोबत फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत अंकुश काकडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ते नेते आहेत। आपण त्यांच्याकडून सुद्धा या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। अंकुश काकडेजी, स्वागत आहे आपलं झी 24 तासवर। अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे। दोन्ही राष्ट्रवादींची थेट लढा हा आता भाजप विरोधात आहे असं अजित पवार म्हणालेले आहेत। कसं पाहता आपण या विधानाकडे? पुण्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने उमेदवारांची फोडाफोडी केली आणि गेल्या 7 वर्षांमध्ये महानगरपालिकेच्या सत्तेवरती असताना जो बट्ट्याबोळ केला आहे त्याला तोंड देण्यासाठी, तिथे बदल करण्यासाठी आम्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आलेलो आहोत आणि भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी पराभूत करण्याचा आम्ही विडा उचललेला आहे आणि तो आम्ही निश्चितच यशस्वी करू। अगदी, पण अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवार यांनी हे जे विधान केलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर दोन्ही राष्ट्रवादींचा लढा हा थेट भाजप विरोधात आहे असं अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलेलं आहे। पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, तिथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे लढतायत आणि भाजपला इथे रोखायचं याच इराद्यानं दोन्ही राष्ट्रवादींनी कंबर कसलेली आहे आणि त्यामुळे अजित पवार यांचं हे विधान अतिशय महत्त्वाचं आहे। मनपा निवडणुकांसाठी अजित पवार यांचं जोरदार नियोजन सुरू आहे। आता प्रचार सभांचा धडाका सुद्धा सुरू होणार आहे आणि यामध्ये आपल्याला कसंही करून यशस्वी व्हायचं आणि यासाठी आपल्या उमेदवारांना, आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या समर्थकांना सुद्धा नवसंजीवनी देण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींकडून प्रयत्न केले जातील आणि त्यामध्येच आता अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवार यांचं हे विधान मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, त्या संदर्भात त्यांनी जोरदार जे नियोजन केलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर हे विधान अतिशय महत्त्वाचं आहे। राज्यामध्ये महायुतीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी आहे, मात्र महापालिका निवडणुकीमध्ये समीकरण वेगळं पाहायला मिळतंय। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची युती झालेली आहे। आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे। निलेश, या महापालिका निवडणुकांमध्ये वेगवेगळी समीकरणं आपल्याला पाहायला मिळतात।